जय हिंद. आज आपण लडाख क्रायसिस बद्दल चर्चा करूया. लडाख क्रायसिस बद्दल चर्चा करण्या अगोदर आपल्याला सर्वप्रथम एक गोष्ट समजली पाहिजे की भारत स्वतंत्र होऊन आज अनेक वर्ष झाले. या अनेक वर्ष झाल्यानंतर देखील आज भारतामध्ये असे अनेक प्रश्न आहे ते अजून पण सॉर्ट आउट झालेले नाही. ज्याचं फॉर एक्झाम्पल घेतलं तर लडाख क्रायसिस. लडाख क्रायसिस म्हणजे काय? तिथं लडाखमध्ये आज करंटला एक मुवमेंट उभी राहिलेली आहे. त्या मुवमेंट जी उभी राहिलेली आहे त्या मुवमेंटला लीड करणारे व्यक्तिमत्व म्हणजे प्रामुख्याने सोनम वांगचुक जी. आता प्रामुख्याने जर बघितलं गेलं, ही जी चळवळ उभी केलेली आहे, ही कुठली चळवळ म्हणा, कुठली मुवमेंट म्हणा, ही काही एका क्षणात निर्माण होत नाही. त्यामागे एक पार्श्वभूमी असते. त्या पार्श्वभूमी ज्यावेळेस आपण समजून घेतो ना, त्या मुवमेंटचा उद्दिष्ट काय, त्या मुवमेंटचा एम काय आहे आणि ती मुवमेंट त्या राज्यासाठी किंवा त्या भागासाठी किती महत्वाची आणि आपल्या देशाच्या सस्टेनेबल फ्युचरसाठी किती महत्वाची आहे, हे आपल्याला समजतं. आता फॉर एक्झाम्पल काय झालं की लडाखमध्ये जी मुवमेंट उभी राहिलेली आहे त्यांची आपल्याला डिमांड काय आहे? पहिली गोष्ट डिमांड काय, दुसरी गोष्ट सेंट्रल गव्हर्नमेंटचा त्याच्यामध्ये रोल काय येतो, तिसरी गोष्ट म्हणजे ज्या मुवमेंटला लीड करणारे व्यक्तिमत्व म्हणजे सोनम वांगचुक जी यांचा त्याच्यामध्ये रोल काय येतो, दुसरी गोष्ट म्हणजे त्यांना NSA नॅशनल सिक्युरिटी ऍक्ट अंतर्गत त्यांना अरेस्ट करण्यात आलं. हा NSA ऍक्ट काय आहे, दुसरी गोष्ट FCRA फॉरेन करन्सी रेग्युलेशन ऍक्ट काय आहे, तिसरी गोष्ट म्हणजे त्यांनी सेक्मॉलची स्थापना केलेली आहे. म्हणजे सेक्मॉल ही एक NGO आहे, ती लडाखमध्ये काम करते. स्टुडंट एज्युकेशनल कल्चरल मुवमेंट ऑफ लडाख असं म्हटलं जातं त्या मुवमेंटला. ती जी मुवमेंट आहे लडाखच्या ज्या प्रामुख्याने लडाखची संस्कृती झालं, इन्व्हायरमेंट झालं, याच्या प्रिझर्वेशनसाठी काम करते. त्या मुवमेंटची स्थापना 1988 साली सोनम वांगचुक यांनी केली आणि ती प्रामुख्याने देशासाठी यांचं योगदान तसं बघायला गेलं तर खूप काही आहे. ज्यावेळेस मी आता पर्सनली यांच्याबद्दल बोलायला गेलं तर शेवटी मी बोलणारच आहे. आज प्रामुख्याने या सर्व गोष्टींबद्दल आपण चर्चा करणार आहोत. चर्चा करण्या अगोदर आपल्याला एक गोष्ट नेहमी समजली पाहिजे, ती प्रामुख्याने म्हणजे कुठली घटना असते त्या घटनेचे मूळ प्रामुख्याने इतिहासात दडलेले असतात. इतिहासात दडलेले असतात म्हणजे काय? प्रामुख्याने भारत स्वतंत्र झाले 1947 साली, राईट? ज्यावेळेस भारत स्वतंत्र झाला ना, स्वतंत्र झाल्यानंतर जम्मू काश्मीरसाठी स्वतंत्र प्रावधान करण्यात आलं होतं. आता इतर राज्यांपेक्षा जम्मू काश्मीरमध्ये कलम 370 लागू करण्यात आला होता. कलम 370 म्हणजे आर्टिकल 370. हे 370 अंतर्गत लडाख हा भाग सुद्धा समाविष्ट होता. लडाख भाग समाविष्ट होता, पण प्रामुख्याने काय केलं जायचं, जम्मू काश्मीरला ज्यावेळेस भारत स्वतंत्र झाला 1947 पासून ते 2019 पर्यंत दरवर्षीचं जे बजेट असतं, आता फॉर एक्झाम्पल आपल्या राज्याच्या लेवलला एक बजेट प्रस्थापित होतं दरवर्षी, राईट? सेंट्रल गव्हर्नमेंटचं सुद्धा एक बजेट प्रस्थापित होतं, राईट? तसंच जम्मू काश्मीरसाठी एक बजेट यायचं. त्या बजेटमध्ये प्रामुख्याने खर्चाचं प्रावधान असायचं, म्हणजे इतका इतका खर्च राज्यावर ह्या वर्षामध्ये केला जाईल. त्या 100% खर्चामध्ये फक्त 2% हा जो खर्च लडाखवर केला जायचा आणि उरलेला 98% खर्च जो आहे प्रामुख्याने जम्मू आणि काश्मीरवर केला जायचा. आता तुम्ही तर म्हणणार जम्मू काश्मीरचाच भाग होता लडाख, माझं सेपरेट का? आता सेपरेट म्हणजे काय? आता उदाहरणार्थ महाराष्ट्राचं एक्झाम्पल घेतलं, आपलं महाराष्ट्र नावाचं एक राज्य आहे. या राज्यामध्ये विविध विभाग येतात, जसं फॉर एक्झाम्पल मराठवाडा एक येतं, तसं विदर्भ एक येतं, पश्चिम महाराष्ट्र येतं, उत्तर महाराष्ट्र येतं. तसंच जम्मू काश्मीरमध्ये लडाख हा एक भाग होता. त्यामुळे त्याला म्हणजे जसं फॉर एक्झाम्पल आपलं जे अधिवेशन भरतं, नागपूरला एक विदर्भासाठी सेपरेट अधिवेशन भरतं, मुंबईला एक अधिवेशन भरतं, तसंच प्रामुख्याने नाही का लडाखसाठी सेपरेट गोष्टी प्रावधान होते. लडाखसाठी ना 100% बजेटमध्ये 2% बजेट अलोकेट केलं जायचं, ज्यावर त्यांची डिमांड पूर्णपणे त्यांचे जे हित असायचे ते पूर्णपणे फुलफिल व्हायचे नाही. आता प्रामुख्याने लडाखचं लोकेशन, आता कुठली गोष्ट समजून घ्यायचं म्हटलं तर आपल्याला प्रामुख्याने ते लोकेशन समजलं पाहिजे. ज्यावेळेस आपल्याला ते लोकेशन समजतं ना, त्यावेळेस आपल्याला ते कंडिशन काय आहे, आपल्या भारताची इंटरनल सिक्युरिटीला काय धोका निर्माण होतो ते आपल्याला समजणं फार गरजेचं ठरतं. आता उदाहरणार्थ लडाखचं लोकेशन आणि जम्मू काश्मीरचं लोकेशन आपण बघूया. आता प्रामुख्याने इथं JNK जम्मू अँड काश्मीर येतं आणि इथं प्रामुख्याने लडाख येतं. 2019 साली काय झालं की सेंट्रल गव्हर्नमेंटने नाही का कलम 370 आर्टिकल 370 पूर्णपणे संपवून टाकलं आणि त्या अंतर्गत संपवल्यानंतर लडाखला प्रामुख्याने युनियन टेरिटरी केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा दिला आणि जम्मू काश्मीरला केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा दिला. म्हणजे प्रामुख्याने यांचं लडाखचं प्रशासन होतं 2019च्या अगोदर श्रीनगरमधनं केलं जायचं. आता तेच प्रशासन प्रामुख्याने दिल्लीवरनं केलं जातं, म्हणून त्याला केंद्रशासित प्रदेश म्हटलं जातं. कळालं? दुसरी गोष्ट, आता प्रामुख्याने हे तर आहे, तर इंटरनल सिक्युरिटीच्या बाबतीत धोका काय आहे, तर आता प्रामुख्याने त्याला त्यांची काय डिमांड आहे, त्या डिमांडच्या आधारावर सेंट्रल गव्हर्नमेंट आणि लडाख याच्यामध्ये जे प्रोटेस्टर आहेत त्यांचे काही मतभेद निर्माण झालं, त्यामुळे त्याला व्हायलन्सचं रूप मिळालं. व्हायलन्सचं रूप केव्हा मिळतं, जेव्हा मतभेद निर्माण होता तेव्हा. मतभेद निर्माण होण्या अगोदर आपल्याला तिथलं कल्चरल भूमी समजून घेणं फार गरजेचं, कल्चरल पार्श्वभूमी समजून घेणं फार गरजेचं आहे. आता प्रामुख्याने हा जो भाग येतो प्रामुख्याने हा लडाख क्षेत्र येतं. लडाख क्षेत्रामध्ये पश्चिमेस प्रामुख्याने पाकिस्तान येतं आणि पूर्वेला प्रामुख्याने चीन येतं. कळालं? चीन आणि पाकिस्तान या दोन देशांची बॉर्डर प्रामुख्याने लडाखला लागलेला असल्यामुळं हा भाग इंटरनल सिक्युरिटीच्या दृष्टिकोनातून खूप इम्पॉर्टंट आहे.
कारण की इथं अस्थिरता निर्माण झाली ना, कुठं ना कुठं देशाच्या इंटरनल सिक्युरिटीसाठी खूप खूप धोका निर्माण होतो. कारण की काय आहे, याचा इथं प्रोटेस्टर जरी निर्माण झाले ना, पाकिस्तान सारखा देश झाला, चीन सारखा देश झालं, प्रामुख्याने म्हणजे ह्याच गोष्टीचा प्रामुख्याने म्हणतो ना आपण फायदा घेण्याच्या तयारीत असतो. म्हणून आपल्याला एक गोष्ट समजलं पाहिजे. आता लडाख नावाचा देश, लडाख नावाचा जे केंद्रशासित प्रदेश आहे त्याचे दोन भाग मोडतात. एक म्हणजे लेह आणि दुसरा म्हणजे कारगिल. आता हा जो भाग आहे ना प्रामुख्याने कारगिल क्षेत्र आहे आणि हा प्रामुख्याने लेह क्षेत्र आहे. लेह क्षेत्रामध्ये प्रामुख्याने कल्चरलच्या दृष्टिकोनातून इथं बौद्ध धर्मीय बहुसंख्य लोक राहतात. आणि दुसरी गोष्ट कारगिल म्हणजे हा जो भाग आहे, ह्या भागामध्ये प्रामुख्याने शियापंथीय म्हणजे मुस्लिम बहुसंख्य लोक राहतात. कळालं? आणि प्रामुख्याने जे लडाखची पॉप्युलेशनचा जर विचार केला तर अराउंड 3 लाख पॉप्युलेशन आहे. आता करंटला जर बघितलं गेलं तर लडाख 2019 नंतर केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा दिला गेला, पण त्यांचे जे अधिकार आहे त्यांच्या अधिकारांचं संरक्षण प्रॉपरली होत नव्हतं. त्यामुळे त्यांनी पुन्हा डिमांड चालू केली. त्यांची जी मागणी आहे ना शांततेच्या मार्गाने चालू केली. जवळपास आज 5 ते 6 वर्ष झालं. 5 ते 6 वर्षामध्ये त्यांनी शांततेच्या मार्गानेच मुवमेंट चालू होती. आजपर्यंत त्या मुवमेंटला कधीच व्हायलन्सचं रूप मिळालेलं नाही. त्यामागे रिझन काय? लडाखची जी भूमी आहे ना ती बौद्ध धर्मीय भूमी आहे. बौद्ध धर्मीय म्हणजे नॉन व्हायलन्सवर जास्त त्यांचा विश्वास आहे. बौद्ध धर्म म्हणजे काय? तो प्रामुख्याने नॉन व्हायलन्सला सगळ्यात जास्त महत्व दिलं जातो आणि हे सत्य आहे आणि दिलंच पाहिजे ती गोष्ट. व्हायलन्स जे असतं, हिंसा जी असतं, कुठली घटना असतं त्याचं सोल्युशन प्रामुख्याने हिंसा कधीच नसतं. अहिंसा हा एकमेव मार्ग असतो, तो प्रामुख्याने सत्यापर्यंत नेतो. पण हिंसा जो मार्ग असतो तो सत्यापर्यंत नेत नसतो. आता करंटला काय झालं की प्रामुख्याने ही मुवमेंट चालू झाली आहे, पण त्या मुवमेंट चालू होण्या अगोदर आपल्याला प्रामुख्याने एक गोष्ट समजलं पाहिजे, लडाखची डिमांड काय. डिमांड ज्यावेळेस आपल्याला समजतं त्यानंतर गव्हर्नमेंटने कशा पद्धतीने रिस्पॉन्ड केलाय आणि त्याच्यानंतरची परिस्थिती काय निर्माण झाली आहे आणि पुढे इन फ्युचरला गव्हर्नमेंटने काय केलं पाहिजे याबद्दल आपण चर्चा करूया. प्रथम चर्चा करण्या अगोदर आपल्याला लडाखची डिमांड काय ते समजणं फार गरजेचं आहे. लडाखची डिमांड म्हणजे आता केंद्रशासित पहिली डिमांड म्हणजे राज्याचा दर्जा भेटावा. राज्याचा दर्जा भेटावा म्हणजे काय? प्रामुख्याने पहिले केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा दिला जायचा. प्रामुख्याने केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा दिला गेल्यामुळे काय झालं, तिथं प्रामुख्याने केंद्राचा हस्तक्षेप जास्त वाढला. केंद्राचा हस्तक्षेप जास्त जरी वाढत असला, त्यांची संस्कृतीच्या प्रिझर्वेशनसाठी, दुसरी गोष्ट तिथलं इन्व्हायरमेंट प्रिझर्वेशनसाठी जे पावलं त्यांना उचलायला पाहिजे होते, म्हणजे त्यांच्या हिताच्या दृष्टिकोनात ते उचलले जात नव्हते, त्याकरता त्यांनी राज्याची डिमांड केली. पण सेंट्रल गव्हर्नमेंटचं त्याचं मत काय आहे? प्रामुख्याने त्या जे आपला लडाखचा जो भाग आहे तो नॅशनल सिक्युरिटीच्या दृष्टिकोनातून खूप इम्पॉर्टंट आहे आणि राज्याचा दर्जा देणं म्हणजे तिथं प्रामुख्याने स्वायत्ता देणं सेंट्रलसाठी परवडणारं नाहीये. त्या दृष्टिकोनातनं सेंट्रल गव्हर्नमेंट राज्याचा दर्जा देण्यास प्रामुख्याने या पॉईंट बाबत सेंट्रल गव्हर्नमेंटचे पूर्णपणे मतभेद आहे. आता दुसरी डिमांड आहे संसदेमध्ये 2 सीट असले पाहिजे. 2 सीट म्हणजे काय? पहिले नाही का आता इथून मागे जे होतं ना संसदेमध्ये लडाखच्या बाबतीत एकच सीट होतं. करंटला 2 सीटं पाहिजे अशी त्यांची एक दुसरी डिमांड आहे आणि सेंट्रल गव्हर्नमेंट या पॉईंटवर चर्चा करण्यासाठी तयार आहे. म्हणजे ही डिमांड पूर्ण होण्याच्या मार्गावर आहे. तिसरी डिमांड होती ती 6 शेड्यूल अंतर्गत आहे ना लडाखचा समावेश केला जावा. लडाखचा 6 शेड्यूल म्हणजे काय? आपलं एक घटना आहे, म्हणजे कॉन्स्टिट्यूशन आहे. कॉन्स्टिट्यूशन मध्ये 6 शेड्यूल एक प्रावधान आहे. त्या 6 शेड्यूल अंतर्गत आहे ना जो आदिवासी बहुल भाग असतो, शेड्यूल ट्राईब हा भाग असतो, ते प्रामुख्याने आसाम झालं, मेघालय झालं, त्रिपुरा झालं, मिझोराम झालं, या 4 राज्यांसाठी त्या 6 शेड्यूल मध्ये सेपरेट प्रावधान आहे. सेपरेट प्रावधान म्हणजे सेल्फ गव्हर्नन्सचा त्यांना अधिकार दिलेला आहे. हा अधिकार जो ज्यावेळेस दिला जातो ना त्यावेळेस ते त्यांचं कल्चर म्हणजे संस्कृतीचं प्रिझर्वेशन केलं जातं. त्यांना प्रामुख्याने राईट म्हणजे त्यांना लेजिस्लेटिव्ह, ऍडमिनिस्ट्रेटिव्ह, ज्युडिशियरी या प्रामुख्याने या आधारावर त्यांना अधिकार दिले जातात. तेच अधिकार आहे ना लडाखचं मत आहे की हे अधिकार आम्हाला भेटावे. 6 शेड्यूल अंतर्गत लडाखचा देखील समाविष्ट करण्यात यावा आणि या पॉईंटच्या बाबतीत सेंट्रल गव्हर्नमेंटचे मतभेद आहे. चौथी गोष्ट म्हणजे लडाखमध्ये अनएम्प्लॉयमेंट जास्त आहे, म्हणजे रोजगार प्रामुख्याने आणि युथ आहे प्रामुख्याने अनएम्प्लॉय आहे, म्हणून त्यांना एम्प्लॉयमेंट जनरेट होण्यासाठी लडाखची डिमांड आहे तिथं पब्लिक सर्व्हिस कमिशन, जसं फॉर एक्झाम्पल महाराष्ट्रामध्ये एमपीएससी आहे, महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशन आहे, मध्य प्रदेशमध्ये जसं पब्लिक सर्व्हिशन आहे, उत्तर प्रदेशमध्ये जसं पब्लिक सर्व्हिशन आहे, तसं राजस्थानमध्ये जसं पब्लिक सर्व्हिशन आहे, तसंच लडाखमध्ये सुद्धा एक पब्लिक सर्व्हिस कमिशन असायला पाहिजे ज्या आधारावर तिथल्या युवकांना रोजगार मिळेल. असं सेंट्रल गव्हर्नमेंट या पॉईंटच्या बाबतीत सुद्धा चर्चा करायला तयार आहे. आता करंटला ज्यावेळेस आपण बघतो ना सेंट्रल गव्हर्नमेंट आणि प्रोटेस्टर या दोघांमध्ये प्रामुख्याने 2 पॉईंट बद्दल मतभेद आहे. एक म्हणजे काय 6 शेड्यूल 6वी अनुसूची आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय राज्याचा दर्जा. या 2 गोष्टींबाबत पूर्णपणे त्यांचं ओपिनियन कम्प्लिटली डिफरंट आहे.
पण दोन गोष्टी आहे, म्हणजे संसदेमध्ये 2 सीट वाढवण्यात, संसदेमध्ये लडाखसाठी 1 सीट एक्स्ट्रा वाढवण्यात यावं, आणि दुसरी डिमांड म्हणजे पब्लिक सर्व्हिस कमिशन. या 2 पॉइंटच्या बाबतीत आहे ना सेंट्रल गव्हर्नमेंट चर्चा करण्यास लडाखसाठी तयार आहे. पण मागच्या बाकीच्या 2 गोष्टी त्यांच्याबाबत चर्चा करण्यास तयार नाही. त्यामुळे काय झालेलं आहे, प्रामुख्याने या मुवमेंटने प्रामुख्याने व्हायलंटचं रूप गेलं, मतभेदाचं रूपांतर व्हायलंटमध्ये झालेलं आहे. आता तसं बघायला गेलं ना आपण, हे जे 6 शेड्यूल आहे ना, ते 6 शेड्यूल काय आहे ते समजणं देखील तुम्हाला गरजेचं आहे. ज्यावेळेस आपल्याला 6 शेड्यूल समजून येतं ना, तर लडाखची डिमांड काय ते प्रामुख्याने समजून येतं. कारण की 6 शेड्यूलची डिमांड आहे ना, 6 शेड्यूल म्हणजे 6 आणि सूची जे काय ना, ती डिमांड काय आता एका क्षणात निर्माण झालेली नाही, ती अनेक वर्षापासून त्यांची डिमांड चाललेली आहे आणि ती शांततेच्या मार्गानेच चालू आहे. तर आपल्याला सर्वप्रथम समजलं पाहिजे 6 शेड्यूल काय आहे. 6 शेड्यूल म्हणजे काय, आसाम, मेघालय, त्रिपुरा, मिझोरम या भागामध्ये प्रामुख्याने जो आदिवासी बहुल भाग आहे, म्हणजे शेड्यूल ट्राईब हा जो भाग आहे, या भागामध्ये त्यांना सेल्फ गव्हर्नमेंटचा नाही का प्रामुख्याने अधिकार दिला जातो. सेल्फ गव्हर्नमेंट म्हणजे काय, आता फॉर एक्झाम्पल आसाम जे राज्य आहे, आसाम राज्य म्हणजे बोडोलँड प्रामुख्याने बोडोलँड हा एक डिस्ट्रिक्ट आहे, म्हणजे हा एक भाग आहे. या भागामध्ये प्रामुख्याने शेड्यूल ट्राईबला प्रामुख्याने सेल्फ गव्हर्नमेंटचा अधिकार दिलेला आहे. त्याच्यानंतर मेघालयामध्ये प्रामुख्याने गोरो झालं, खासी झालं, गोरो झालं, खासी झालं, जयंतिया झालं, चचार हिल झालं, कार्बी अँग्लॉंग झालं, या भागांना प्रामुख्याने सेल्फ गव्हर्नमेंटचा अधिकार दिला गेलेला आहे. त्यानंतर त्रिपुराच्या बाबतीत विचार केला तर हा जो भाग आहे तो त्रिपुराचा भाग येतो, यांना सुद्धा सेल्फ गव्हर्नमेंटचा अधिकार दिला गेलेला आहे. आणि दुसरी गोष्ट, मिझोरमचा ज्यावेळेस विचार करतो आपण, चकमा, मरा आणि लाई, हे चकमा, मरा आणि लाई हे प्रामुख्याने आदिवासी बहुल भाग आहे आणि तिथं सेल्फ गव्हर्नमेंटचा अधिकार दिलेला आहे. तो अधिकार कशा अंतर्गत दिला जातो, 6 शेड्यूल म्हणजे 6व्या अनुसूची अंतर्गत दिला जातो. त्यांना सेल्फ गव्हर्नमेंट अंतर्गत लेजिस्लेटिव्हचा अधिकार भेटतो, ऍडमिनिस्ट्रेटिव्हचा अधिकार भेटतो, ज्युडिशियरीचा अधिकार भेटतो. म्हणजे प्रामुख्याने जर विचारले अधिकार भेटतात तर तुम्ही विचारणार मग राज्यांनी एखादा कायदा पास केला तर त्यांच्यावर लागू होईल की नाही होईल. प्रामुख्याने असा प्रश्न ज्यावेळेस आपल्या माइंडमध्ये येतो ना, त्यावेळेस आपल्याला गोष्ट समजली पाहिजे. ज्यावेळेस आपण सेल्फ गव्हर्नमेंटचा अधिकार दिला जातो, कॉन्स्टिट्यूशन मध्ये सेल्फ गव्हर्नमेंटचा अधिकार दिला जातो या भागाला, राज्याने किती जरी कायदा पास केला ना, तर प्रामुख्याने यांना जे राईट मिळालेले असतात ना, ते अधिकार त्या राज्याच्या अधिकारावर सुपरसीड करतात. म्हणजे प्रामुख्याने हे अधिकार तिथं 1 नंबरला असतात ऍज कम्पेअर्ड टू स्टेट लॉ. कळालं? आता दुसरी गोष्ट, आता हे जे लॉ बनवतात ते प्रामुख्याने कशा अंतर्गत बनवतात, प्रत्येक डिस्ट्रिक्टमध्ये, आता उदाहरणार्थ आसाम, मेघालय, त्रिपुरा, मिझोरम या 4 राज्यांमध्ये प्रामुख्याने 10 डिस्ट्रिक्ट असे आहेत, त्यांना सेल्फ गव्हर्नमेंटचा रूल दिलेला आहे, सेल्फ गव्हर्नन्सचा रूल म्हणजे अधिकार दिलेला आहे. ते अधिकार प्रामुख्याने म्हणजे ऑटोनॉमस डिस्ट्रिक्ट काउन्सिल आणि ऑटोनॉमस रिजनल काउन्सिल हे यांचे प्रामुख्याने डिस्ट्रिक्ट लेवलला इस्टॅब्लिश केलं जातं. ऑटोनॉमस डिस्ट्रिक्ट काउन्सिलमध्ये काय केलं जातं, ते प्रामुख्याने तिथल्या लँडच्या बाबतीत, फॉरेस्टच्या बाबतीत, तिसरी गोष्ट वॉटरच्या बाबतीत, सोशल कस्टमच्या बाबतीत हे प्रामुख्याने याच्यावर कायदा बनवू शकतात तिथल्या लोकांसाठी. आणि जे आदिवासी भाग असताना त्यांच्या जे संस्कृती असतात त्याच्या प्रिझर्वेशनसाठी प्रामुख्याने पावलं उचलू शकतात. म्हणजे प्रामुख्याने टॅक्सच्या बाबतीत सुद्धा डिसिजन घेऊ शकतात. इतका प्रामुख्याने ऑटोनॉमी दिली जाते, स्वायत्तता दिली जाते. आता करंटला जर बघितलं गेलं, ही स्वायत्ता तिकडे दिली गेली, पण लडाखची काय डिमांड ही आम्हाला दिली गेली पाहिजे, आम्हाला दिली पाहिजे. त्यांचं मागणी तर डिमांड किती रितसर आहे ते देखील आपल्याला समजलं पाहिजे. तसं बघायला गेलं तर लडाख हा जो भाग येतो, लडाख म्हणजे प्रामुख्याने पहिले जम्मू काश्मीरच्या अंतर्गत आला याचा, परंतु प्रामुख्याने हा जो भाग येतो, हा प्रामुख्याने लडाख अंतर्गत भाग येतो. हा जो लडाख अंतर्गत जो प्रामुख्याने भाग येतो, या भागा अंतर्गत प्रामुख्याने आदिवासी बहुल भाग आहे ना, जवळपास 97 to 98% आदिवासी भाग राहतो. आदिवासी म्हणजे आदिवासी समाज, ट्रायबल लोक तिथं राहतात. ते प्रामुख्याने आपल्या कशाच्या माध्यमातून समजतं, नॅशनल कमिशन ऑफ शेड्यूल ट्राईबची स्थापना करण्यात आली होती आपल्या देशामध्ये. त्यांनी 2019 मध्ये एक रिपोर्ट पब्लिश केला होता. त्या रिपोर्ट अंतर्गत त्यांनी सांगितलं होतं की 6व्या अनुसूची अंतर्गत लडाखची डिमांड मान्य केली जावी. कळालं? आणि 6 शेड्यूल अंतर्गत मान्य केली जावी त्या दृष्टिकोनातून 2019चे इलेक्शन झाले होते आपल्या देशामध्ये. आणि सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये आता करंटला जे सरकार आहे त्या सरकारने त्यांच्या मॅनिफेस्टो म्हणजे बीजेपीने प्रामुख्याने त्याच्यामध्ये प्रावधान केलं होतं की प्रामुख्याने 6 शेड्यूल अंतर्गत लडाखचा समावेश केला जाईल. ऑलरेडी त्यांनी मॅनिफेस्टोमध्ये त्याचा समावेश केला होता, परंतु आता करंटला नाही का त्याच्यामध्ये मतभेद दिसतात. ते प्रामुख्याने ते डिमांड ऍक्सेप्ट करायची की नाही करायची त्यांच्यामध्ये प्रामुख्याने मतभेद आहे. त्यामागे रिझन काय, दुसरी गोष्ट ते आहे. दुसरी गोष्ट म्हणजे स्टेटचा दर्जा. स्टेटचा दर्जा म्हणजे का, तर सेंट्रल गव्हर्नमेंट का नाकारत आहे ते देखील आपल्याला समजणं फार गरजेचं आहे. कारण की काय, हा प्रामुख्याने लडाखचा भाग आहे. हा प्रामुख्याने इकडे चीन हा देश येतो आणि प्रामुख्याने इकडे POK म्हणजे पाकिस्तान नावाचा देश येतो. पाकिस्तान सारखा देश काय करतो, इथं ज्यावेळेस इंटरनल सिक्युरिटी म्हणजे इथं ज्यावेळेस अस्थिरता निर्माण होते, तर पाकिस्तान सारखा देश असतो क्रॉस बॉर्डर टेररिझमच्या माध्यमातून पहलगाम सारखे अटॅक करतो. कळालं?
आणि असेच अटॅक ज्यावेळेस करतो ना, यांना जर इथं आपण ऑटोनॉमी दिली, सेंट्रल गव्हर्नमेंटचं मत आहे या गोष्टी, यांना जर आपण इथं ऑटोनॉमी दिली, स्वायत्तता दिली, सेंट्रल गव्हर्नमेंटला जर इंटरनल सिक्युरिटीच्या दृष्टिकोनात एखादी डिसिजन घ्यायची जर म्हटलं तर त्यावेळेस कुठे ना कुठे ते डिफिकल्टी होऊ शकते, कारण की मतभेदाचं रूपांतर म्हणजे तिथं वेळ लागू शकतो. दुसरी गोष्ट, इथं प्रामुख्याने लाईन ऑफ कंट्रोल आहे आणि इथं अक्साई चीन म्हणजे लाईन ऑफ ऍक्च्युअल कंट्रोल आहे. लाईन ऑफ कंट्रोल आणि लाईन ऑफ ऍक्च्युअल कंट्रोल हा प्रामुख्याने इंटरनल सिक्युरिटीच्या दृष्टिकोनात खूप संवेदनशील भाग आहे. कळालं? तिसरी गोष्ट म्हणजे आता डिफेन्स इन्फ्रास्ट्रक्चरचे जे प्रोजेक्ट असतात ते प्रामुख्याने इथं जर लागू करायचे म्हणलं तर इंटरनल सिक्युरिटीच्या दृष्टिकोनातनं तर यांना जर स्वायत्ता दिली, म्हणजे फॉर एक्झाम्पल ऑटोनॉमस डिस्ट्रिक्ट काउन्सिल जसं आसाम, मेघालय, त्रिपुरा, मिझोरम मध्ये आहे ना, तसं इथं जर लागू केलं तर आपल्या सेंट्रल गव्हर्नमेंटला यांची परवानगी घ्यावी लागेल. त्याच्यामुळे काय होईल, पुढे जाऊन कालावधी वाढत जाईल. त्यामुळे काय डिसिजन पेंडिंग राहतील आणि त्या दृष्टिकोनात इंटरनल सिक्युरिटीला, नॅशनल सिक्युरिटीला धोका निर्माण होऊ शकतो. त्या दृष्टिकोनातनं गव्हर्नमेंट नॅशनल सिक्युरिटीला धोका निर्माण होऊ शकतो. नॅशनल सिक्युरिटीला धोका निर्माण होऊ शकतो. त्या दृष्टिकोनातनं सेंट्रल गव्हर्नमेंट प्रामुख्याने स्टेटचा दर्जा देण्यात प्रामुख्याने म्हणजे विचार करत आहे आणि प्रामुख्याने त्याच्या बाबतीत त्यांना सेंट्रल गव्हर्नमेंटचे लढाच्या बाबतीत मतभेद आहे. त्या दृष्टिकोनातनं ह्या मुवमेंटला प्रामुख्याने व्हायलंटचं रूप मिळालं. हे प्रामुख्याने व्हायलंटचं रूप मिळालं. या व्हायलंटचं रूप मिळाल्यानंतर काय झालेलं, प्रामुख्याने तिथले जे प्रोटेस्टर आहे त्या प्रोटेस्टरने प्रामुख्याने सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये बीजेपीचं सरकार आहे, बीजेपीचं गव्हर्नमेंट आहे, त्या बीजेपीच्या गव्हर्नमेंटच्या जिथं जे ऑफिस होते त्या ऑफिसवर प्रामुख्याने हल्ला करण्यात आलं. आणि हल्ला करण्याच्या मागच्या जी पार्श्वभूमी जर बघितलं तर सप्टेंबरमध्ये 10 सप्टेंबरला सोनम वांगचुक जी यांनी प्रामुख्याने हंगर स्ट्राईकवर गेले होते. हंगर स्ट्राईक म्हणजे उपोषणाला ज्यावेळेस गेले होते त्यावेळेस पीसफुल डिमांड केली होती त्यांनी. ही मुवमेंट जी काय ना ती शांततेच्या मार्गाने चालवली जाईल आणि प्रामुख्याने आपली जी डिमांड आहे, प्रामुख्याने राज्याचा दर्जा भेटला पाहिजे, 6व्या अनुसूची अंतर्गत प्रामुख्याने लढाचा समावेश झाला पाहिजे. तिसरी गोष्ट म्हणजे पार्लमेंटमध्ये म्हणजे संसदेमध्ये सीट वाढवले पाहिजे. आणि चौथी गोष्ट म्हणजे अनएम्प्लॉयमेंटची समस्या म्हणजे प्रामुख्याने रोजगाराची समस्या, रोजगार म्हणजे अनएम्प्लॉयमेंटची समस्या दूर करण्यासाठी पब्लिक सर्व्हिस कमिशन मध्ये लढतचा समावेश केला पाहिजे. या 4 डिमांडसाठी त्यांनी हंगर स्ट्राईक स्टार्ट केली. त्या दृष्टिकोनातनं त्यांचे काही ऍक्टिव्हिस्ट होते, त्यांनी सुद्धा हंगर स्ट्राईकला बसले होते. त्यामध्ये प्रामुख्याने 22 तारखेला आसपास, मागच्या महिन्यामध्ये 22 तारखेला ते पीसफुल प्रोटेस्ट झालं. त्याच्यामध्ये 2 व्यक्ती प्रामुख्याने बेशुद्ध पडले. बेशुद्ध पडल्यामुळे काय झालं की जिथले प्रोटेस्ट करणारे जे व्यक्ती आहेत तिथं प्रामुख्याने जे युथ आहे ते युथ मध्ये एक प्रामुख्याने एक पेशन्स लेवल प्रामुख्याने संपली आणि त्यांनी तिथं व्हायलंटचं रूप निर्माण झालं. व्हायलंटचं रूप निर्माण झाल्यामुळे त्यांनी प्रामुख्याने बीजेपीचे जे ऑफिसेस आहेत त्याच्यावर हल्ला करण्यात आलं. कारण की काय असतं, त्यांची पेशन्स लेवल पूर्णपणे संपली होती असं ते बोललं जातं. परंतु सोनम वांगचुक जी यांनी काय सांगितलं, हे जी मुवमेंट आहे ही शांततेच्या मार्गाने आपली 5-6 वर्षापासून ही मुवमेंट उभी करतोय आपण, ती शांततेच्या मार्गानेच उभी करतोय. कुठल्या समस्येचं समाधान हे शांततेच्या मार्गाने होतं, व्हायलन्सच्या मार्गाने कधीच होत नाही. हे सोनम वांगचुकजी यांचं मत होतं आणि तेच मत आहे, तेच सत्य आहे. कारण की सोनम वांगचुकजी यांचा जर विचार बघितला ना, मी त्यांना पर्सनली काही गोष्टीतनं स्वतःबद्दल एक पर्सनल ओपिनियन जर विचारलं ना, त्यांना एक 6 ते 7 वर्षापासून मी त्यांना ओळखतो, पर्सनली ओळखतो. त्याबद्दल त्यांचे विचार काय आहे, त्यांचं आचरण काय, त्याबद्दल मला बऱ्यापैकी माहिती आहे. त्याबद्दल मी त्यांच्याबद्दल ही गोष्ट म्हणजे कॉन्फिडेंटली बोलतो की ती गोष्ट त्या कॉन्फिडेंटली ही गोष्ट बोलण्याचं माझं रिझन काय, ती व्यक्ती गांधीवादी विचारसरणीवर चालणारी व्यक्ती आहे. तिसरी गोष्ट म्हणजे ज्यावेळेस व्हायलंटचं रूप मिळाल्यानंतर त्यांनी ते हंगर स्ट्राईक पूर्णपणे माघारी घेतली. हंगर स्ट्राईक माघारी घेतली म्हणजे काय, ते हिंसा त्यांना नको होती. त्यांना प्रामुख्याने शांततेच्या मार्गानेच ही मुवमेंटला सक्सेड करायचं होतं. आणि हिंसेचं रूप मिळाल्यामुळे काय झालं, त्यांनी ते हंगर स्ट्राईक पूर्णपणे सोडली. हंगर स्ट्राईक सोडल्यामुळे काय झालं, प्रामुख्याने सोडल्यानंतर काय झालं, आता उदाहरणार्थ आपण हंगर स्ट्राईक सोडली, आपण ज्यावेळेस इतिहासामध्ये गोष्ट बघतो ना, महात्मा गांधीजी यांनी 1920 साली असहकार मुवमेंट स्टार्ट केली होती देशामध्ये, राईट. जी असहकार मुवमेंट होती तेव्हा त्यांनी स्वराज्य म्हणजे आपल्याला देशाला एक स्वराज्य मिळालं पाहिजे, सेल्फ गव्हर्नमेंटचा रूल आला पाहिजे, त्याच कारण ब्रिटिशांचं भारतावर राज्य होतं. तेव्हा त्यांनी काय झालं, शांततेच्या मार्गाने 1 वर्षात स्वराज्य मिळालं पाहिजे या दृष्टिकोनात त्यांनी मुवमेंट स्टार्ट केली. त्याला म्हटलं असहकार मुवमेंट म्हणजे नॉन कॉपरेशन मुवमेंट. ही पीसफुल होती, शांततेच्या मार्गाने होती. परंतु चौरी चौरा घटनेनंतर ज्यावेळेस त्याचं रूपांतर व्हायलन्स मध्ये झालं, चौरी चौरा घटनेमध्ये, त्यावेळेस त्यांनी ती मुवमेंट सुद्धा माघारी घेतली. कारण की काय, आपलं उद्दिष्ट व्हायलन्सच्या माध्यमातून पूर्ण होणार नाही. गांधीजींनी त्यावेळेस यंग इंडियामध्ये एक लेख लिहिला होता, तो सुंदर लेख होता, त्याबद्दल मी तुम्हाला सांगू इच्छितो. गांधीजी म्हणले होते की मी देशाच्या स्वातंत्र्यासाठी 300 वर्ष वाट बघायला तयार आहे, परंतु तो हिंसेच्या मार्गाने कुठलंही स्वातंत्र्य मिळवलं जाणार नाही, ते अहिंसेच्या मार्गाने स्वातंत्र्य मिळवलं जाईल. त्या दृष्टिकोनातून स्वातंत्र्य मिळवायचं असेल तर 300 वर्ष सुद्धा वाट पाहायला तयार आहे, पण ते अहिंसेच्या मार्गाने केलं पाहिजे. आता हे एक एक्झाम्पल सांगितलं. दुसरी गोष्ट, त्याच पद्धतीनं सोनम वांगचुकजी यांनी ज्यावेळेस व्हायलन्सचं रूप मिळालं त्यावेळेस हंगर स्ट्राईक पूर्णपणे तोडलं आणि प्रामुख्याने पब्लिकला सांगितलं काय की हे प्रामुख्याने चुकीचं आहे. त्यानंतर गव्हर्नमेंटनी काय केलं, सेंट्रल गव्हर्नमेंटनी काय केलं, नॅशनल सिक्युरिटी ऍक्ट अंतर्गत
1980च्या नॅशनल सिक्युरिटी ऍक्ट अंतर्गत सोनम वांगचुकजी यांना अरेस्ट केलं. आता नॅशनल सिक्युरिटी ऍक्ट अंतर्गत सोनम वांगचुकजी यांना अरेस्ट केलं, त्यामागची पार्श्वभूमी आपण समजून गेलं ना. हा जो ऍक्ट असतो ना, प्रामुख्याने टेररिस्टच्या विरोधात वापरला जातो. कोणत्या व्यक्तीच्या विरोधात? जे दहशतवादी असतात, जे गँगस्टर असतात, अशा ताकदवर व्यक्ती, अशा ज्या व्यक्तींचा देशाच्या इंटरनल सिक्युरिटीला प्रामुख्याने धोका आहे, अशा व्यक्तींच्या विरोधात प्रामुख्याने नॅशनल सिक्युरिटी ऍक्ट वापरला जातो. पण करंटला नाही का, सोनम वांगचुकजी यांच्या विरोधात प्रामुख्याने नॅशनल सिक्युरिटी ऍक्ट वापरला गेलाय. सो ऍक्ट वापरला गेलाय, तर प्रामुख्याने जसं बघायला गेलं ना, त्या ऍक्ट काय आहे, त्या ऍक्ट काय सांगतो, प्रामुख्याने सेंट्रल गव्हर्नमेंटला एक स्पेशल पॉवर दिली जाते. स्पेशल पॉवर म्हणजे काय, यांना प्रामुख्याने म्हणजे यांना बेल जरी मिळवायची असेल ना, 1 वर्ष जामीन भेटणार नाही. कळलं का? असंच त्या प्रावधान आहे एनएससी ऍक्ट अंतर्गत, नॅशनल सिक्युरिटी ऍक्ट अंतर्गत. आणि दुसरी गोष्ट, ही जी व्यक्ती आहे ही काय साधारण व्यक्ती नाही आहे. साधारण व्यक्ती म्हणजे नेशन बिल्डिंग मध्ये, आपल्या देशाच्या विकासामध्ये, देशाच्या सस्टेनेबल फ्युचरसाठी त्यांचं खूप मोठं योगदान आहे. परंतु त्यांनी जी मुवमेंट राबवली होती ती पूर्णपणे पीसफुल प्रोटेस्ट होती. परंतु करंटला काय झालं, मतभेदाचं रूपांतर जे व्हायलन्स मध्ये झालं, त्या आधारावर गव्हर्नमेंटने काही ॲलिगेशन्स लावले. त्या ॲलिगेशन्स बद्दल आपण चर्चा करणार आहोत. आणि ते चर्चा केल्यानंतर हे एनएससी ऍक्ट कितपर्यंत योग्य आहे, कितपर्यंत अयोग्य आहे, ते तुम्ही ठरवायचं. की प्रामुख्याने की हा ऍक्ट काय आहे आणि ह्या ऍक्टचं प्रावधान काय आहे आणि यांच्यावर लावणं किती योग्य होतं, आणि ते तुम्हाला पण देखील समजलं पाहिजे, जनतेला देखील समजलं पाहिजे. कारण की काय असतं माहिती आहे का, आपल्या देशामध्ये एक चलन चालू झालेलं आहे. ते चलन म्हणजे काय, आपला देश असा देश आहे जिथं 15 ऑगस्ट 26 जानेवारी ह्याच दिवशी प्रामुख्याने पेट्रोटिझमची भावना असते निर्माण. पेट्रोटिझम म्हणजे देशभक्ती. इतर 363 दिवस काय होतं की आपली पेट्रोटिझमची भावनाच नसते. प्रामुख्याने काय असतं, आज आपण महाराष्ट्रामध्ये राहतो, राईट. तेव्हा जम्मू काश्मीर एक ठिकाण वेगळं आहे, लडाख सारखं ठिकाण एक वेगळं आहे, मणिपूर सारखं ठिकाण एक वेगळं आहे. प्रामुख्याने आपल्याला काय फरक पडतो ना, लडाखमध्ये काय चाललंय, आपल्याला काय घेणं देणं, राईट. असं प्रामुख्याने अनेकांच्या मनात प्रश्न निर्माण होतो. पण ते कधी पण चुकीचं आहे. हा देश आपला आहे, ही माती आपली आहे. त्यामुळे आपण विचार करताना ना, ज्यावेळेस आपण आपल्या राज्याचा विचार करत नाही, आपण पहिले देशाचा विचार केला पाहिजे, त्यानंतर आपल्या राज्याचा विचार केला पाहिजे. देशाचा विचार काय की देश महत्वाचा आहे, त्याच्यानंतर राज्य महत्वाचं आहे. समजलं? ज्यावेळेस लडाखमध्ये एखादा क्रायसिस निर्माण होतो ना, ते लडाखचे रिपकशन्स काय देशाच्या भविष्यावर होत असतात. दुसरी गोष्ट, मणिपूर सारखं ठिकाण आहे, जर 1-1.5 वर्षापासून संघर्षांनी जळत असेल ना, तर ते संघर्षाचे परिणाम, रिपकशन्स असतात, देशाच्या फ्युचरवर होत असतात. त्यामुळं हे फ्युचर जर सस्टेनेबल बनवायचं असेल तर आपल्याला ही घटना समजून घेणं फार गरजेचं ठरतं. आणि आपले काही अधिकार दिलेले, कॉन्स्टिट्यूशनने, आपल्या घटनेने आपल्याला काही अधिकार दिलेले, त्या अधिकाराचा वापर आपण प्रॉपर तरीकेने करणं गरजेचं आहे. त्या अधिकाराचं प्रॉपर लिगली करणं गरजेचं आहे. आणि आपल्याला हे समजणं फार गरजेचं आहे की आपण केलं काय पाहिजे, आपण कोणत्या दिशेत गेलं पाहिजे. समजलं? आता प्रामुख्याने देशभक्ती म्हणजे काय, पेट्रोटिझम म्हणजे काय, ते समजलं पाहिजे. कळलं का? कारण की आपल्या काय 365 दिवसामध्ये 363 दिवस आहे ना, प्रामुख्याने काहीच नसतं. 2च दिवस आपल्यामध्ये आम्ही स्वतंत्र आहोत, आमच्याकडे प्रामुख्याने फ्रीडम भेटलेलं आहे, आम्हाला स्वातंत्र्याचा अधिकार आहे. हा, ते 2च दिवशी आपल्याला समजतं. पण 365 दिवस आपल्याला कधी समजतच नाहीये. कारण की काय, देशात कुठल्या गोष्ट जळत असताना, कुठल्याही राज्यामध्ये कुठली घटना होते ना, आपल्याला काही फरकच पडत नाही. तो फरक पडला पाहिजे. आता उदाहरणार्थ मणिपूर सारखं ठिकाण जर जळत असेल ना, त्याची ठेच हृदयाला पोहोचली पाहिजे. त्याला पेट्रोटिझम म्हणलं जायचं. आणि ती आग जी असते ना, ती विझवण्यासाठी आपण प्रयत्न केला पाहिजे. त्याला पेट्रोटिझम म्हणलं जातं, त्याला खरी देशभक्ती म्हणलं जातं. दुसरी गोष्ट म्हणजे लडाख सारखं ठिकाण जर जळत असेल ना संकटांनी, ते विझवण्यासाठी आपल्यासारख्या व्यक्तींनी प्रयत्न केले पाहिजे. ज्यावेळेस आपण हे प्रयत्न करतो, ती आग विझवण्यासाठी प्रयत्न करतो ना, त्यावेळेस आपण खरे देशभक्त आहोत. नाही तर देशभक्त नाहीच आहोत. आपण देशभक्त म्हणजे काय, 15 ऑगस्ट 26 जानेवारीला चालू होत नाही, तर 365 दिवस आपण देशहितासाठीच काम केलं पाहिजे. त्याला पेट्रोटिझम म्हणलं जातं. समजलं? लडाख सारखं ठिकाण, मणिपूर सारखं ठिकाण जळत असताना त्याची ठेच हृदयाला पोहोचणं आणि ते विझवण्यासाठी आपण काम करणं, याला पेट्रोटिझम म्हणलं जातं, राईट. आता याच्यानंतर आपण दुसरी गोष्ट विचार केला की सोनम वांगचुकजी यांनी 1988 साली प्रामुख्याने एक संस्था स्थापन केली होती. संस्था स्थापन केली, त्याला म्हणलं सेकमॉल म्हणलं जातं, स्टुडंट एज्युकेशनल कल्चरल मुवमेंट ऑफ लडाख. याची स्थापना केली होती. ती संस्था, ही जी संस्था असते ना, ती संस्था प्रामुख्याने लडाखच्या संस्कृतीच्या प्रिझर्वेशनसाठी, लडाखच्या प्रामुख्याने कल्चरल प्रिझर्वेशनसाठी, दुसरी गोष्ट इन्व्हायरमेंट प्रिझर्वेशनसाठी प्रामुख्याने शांततेच्या मार्गाने काम करत असते. कुठल्या मार्गाने? शांततेच्या मार्गाने काम करते. त्यांचं जे आजपर्यंत जे कार्य आहे ना, ते प्रामुख्याने पीसफुल, म्हणजे गांधींच्या विचाराच्या आधारावर त्यांचं कार्य होतं. कळलं का? आणि गव्हर्नमेंटने काय केलं, ते 1980 नॅशनल सिक्युरिटी ऍक्ट अंतर्गत त्यांना अरेस्ट करण्यात आलं. ते अरेस्ट केल्यानंतर डिटेन करण्यात आलं. त्यानंतर त्यांचं FCRA, फॉरेन करन्सी, म्हणजे 1988 साली जी संस्था स्थापन केली होती ना, ती एक NGO होती, नॉन गव्हर्नमेंटल ऑर्गनायझेशन. नॉन गव्हर्नमेंटल ऑर्गनायझेशन अशी ऑर्गनायझेशन असते जी प्रामुख्याने त्यांचं जे उद्दिष्ट आहे त्या उद्दिष्टांप्रमाणे ते प्रामुख्याने काम करत असते. आणि त्या नॉन गव्हर्नमेंटल ऑर्गनायझेशनला ते चालवायचं असेल तर गव्हर्नमेंटने एक ऍक्ट पास केलेला आहे, फॉरेन करन्सी रेग्युलेशन ऍक्ट.
जो हा FCRA ऍक्ट असतो ना, त्या ऍक्ट म्हणजे फॉर एक्झाम्पल एखाद्या एनजीओला जर फंडिंग घ्यायची असेल, ते फॉरेन कंट्रीच्या माध्यमातून फंडिंग भेटत असेल, ती FCRA अंतर्गत ऍक्ट अंतर्गतच भेटत असते, दुसऱ्या ऍक्ट अंतर्गत कधी भेटत नसते. आणि त्याचं प्रामुख्याने ते प्रावधान असतं. आणि तसंच ते प्रावधान आहे सिक्मोला लागू होतं. गव्हर्नमेंटने काय केलं, NSA ऍक्ट त्यांच्यावर लागू केल्यानंतर FCRA अंतर्गतचं जे लायसन आहे त्यांचं त्या संस्थेचं, ते प्रामुख्याने रद्द केलं. प्रामुख्याने रद्द केल्यानंतर त्यांनी काय अलिगेशन्स लावले सोनम वांगचुक जी यांच्याबरोबर आणि त्याबरोबर त्या संस्थेवर. ते अलिगेशन्स काय आहे ते समजणं देखील आपल्याला फार गरजेचं आहे, कारण की ते अलिगेशन्स जे आहे ना, ते प्रामुख्याने विचार करायला भाग पडतात. एक जनरल सिटीजन म्हणून मी बोलतोय, ऍज अ सामान्य भारतीय म्हणून. कारण की काय, इतक्या मोठ्या व्यक्तीवर जर अशा NSA ऍक्ट अंतर्गत जर आरोप केले जात असेल, तर त्याला प्रामुख्याने डिटेन केलं जात असेल, अशा व्यक्तीवर आरोप होऊ शकतात. तर आपल्यासारखे सामान्य जनता जी असते ती प्रामुख्याने तर सामान्यच आहे ना. तर अशा व्यक्तींना अलिगेशन्सच्या माध्यमातून अशा अलिगेशन्स लावलेले ते आपल्याला समजून घेणं देखील फार गरजेचं आहे. आता फॉर एक्झाम्पल त्यांच्यावर पहिलं अलिगेशन्स लावलं होतं ते म्हणजे प्रामुख्याने 3.5 लाख म्हणजे 3.5 लाख जी अमाऊंट आहे ना, ती प्रामुख्याने सोनम वांगचुक जी यांनी काय केलं होतं, ती FCRA ऍक्ट अंतर्गत ती डिपॉझिट केली होती. FCRA ऍक्ट अंतर्गत ती डिपॉझिट केली होती. ते डिपॉझिट करण्यामागे त्यांनी कारण काय सांगितलं होतं, त्यामागे फंडिंग जी भेटली होती त्यांना बाहेरच्या देशातनं, त्या फंडिंगच्या माध्यमातून त्यांनी काही बस विकती खरेदी केल्या. त्यांनी बस विकून जे पैसे आलेत ना, ते FCRA ऍक्ट अंतर्गत त्यांनी ते रूल्सच्या अंतर्गत त्याच्यात जमा केली. परंतु सेंट्रल गव्हर्नमेंटने त्यावेळेस काय सांगितलं, हा रूल ते जमा डिपॉझिट म्हणजे त्यांनी जे डिपॉझिट केले त्या अकाउंटमध्ये FCRA अंतर्गत, ते त्याच्या सेक्शन 17चं प्रामुख्याने व्हायलन्सचं म्हणजे कलम 17 FCRA जो ऍक्ट आहे, जो कायदा आहे, त्याच्यामध्ये कलम 17 आहे ना, त्याचं प्रामुख्याने व्हायलेशन आहे. नंबर सेकंड 54,600 अमाऊंट आहे. ही 54,600 अमाऊंट म्हणजे काय, ही रॉंगली ऍडेड झालेली ती फॉरेन अकाउंटमध्ये. फॉरेन अकाउंट म्हणजे हे काय, लोकल इंडियन डोनेशन रॉंगली ऍडेड इन द फॉरेन अकाउंट. म्हणजे जे लोकल लोक आहेत, ते लोकल लोक 3 व्यक्तींनी प्रामुख्याने लोकल व्यक्तींनी 18,200 प्रमाणे 54,600 अमाऊंट प्रामुख्याने जमा केली. आणि ती प्रामुख्याने फॉरेन अकाउंट म्हणजे FCRA अंतर्गत ती जमा करण्यात आली. फक्त जमाच करण्यात आली, पण गव्हर्नमेंट म्हणले की हे मिस्टेक आहे. ती एक प्रामुख्याने दुसरं अलिगेशन त्यांच्यावर लावलं. नंबर तिसरं अलिगेशन म्हणजे काय, 4.93 लाख. आता 4.93 लाख हे प्रामुख्याने काय झालं, स्वीडन बेस एक डोनर आहे, त्यांनी प्रामुख्याने 4.93 म्हणजे 4,93,000 रुपये त्यांना डोनेट केले. कोणाला, सिक्मॉल एनजीओला. हे डोनेट केलं, त्याच्या मागे रिझन काय त्यांनी सांगितलं, युथ मायग्रेशन होऊ नये, फूडची सिक्युरिटी आणि सोव्हरेनिटीसाठी त्यांनी हे 4,93,000 प्रामुख्याने डोनेट केले. पण हे जे अमाऊंट आहे ना, गव्हर्नमेंटने त्याच्यामध्ये अलिगेशन काय लावलं, सोव्हरेनिटी हा जो प्रामुख्याने देशाचा प्रश्न आला, त्याच्यामध्ये एनजीओचा प्रश्न निर्माण होत नाही. म्हणून सोव्हरेनिटीच्या आधारावर, सार्वभौमत्वाच्या आधारावर हे अलिगेशन त्यांच्यावर तिसरं लावण्यात आलं. चौथं अलिगेशन हे 19,600 अमाऊंट आहे. 19,600 अमाऊंट म्हणजे काय झालं, ही अमाऊंट जी फॉरेन डोनर कडनं जी मिळाली होती, त्याचा प्रॉपर यूज यांच्याकडनं झाला नव्हता. त्यामुळे ही जी अमाऊंट आहे त्यांनी पुन्हा त्या डोनरला रिव्हर्स केली. परंतु गव्हर्नमेंटचं म्हणणं काय, हे रिफंड करणं हे प्रामुख्याने FCRA कायद्या अंतर्गत अलाउड नाहीये. नंबर 5 अलिगेशन लावलं, 79,200 रुपये. 79,200 म्हणजे फूड फीज आहे. फूड फीज म्हणजे प्रामुख्याने नाही का, फूड फीजचं जे आपलं ते मॅनेजमेंट करतं ना, ते प्रामुख्याने ते रेग्युलरली प्रामुख्याने ते केलं गेलं नाही. हे त्याच्यामध्ये काय सांगितलं, फूड फीज मिसमॅच बिटवीन द रिपोर्ट्स अँड बँक एंट्रीज, याच्यामध्ये मिसमॅच झालाय. असे प्रामुख्याने 5 अलिगेशन लावले. परंतु ज्यावेळेस मी ह्या अलिगेशन्स कडे बघतो किंवा एखादा व्यक्ती, त्यावेळेस मला विचार करायला नक्की भाग पाडतं. आणि तसेच विचार तुम्ही सुद्धा केला पाहिजे. फॉर एक्झाम्पल, आज देशामध्ये इतकं करप्शन होतं प्रमाणाबाहेर. आज महाराष्ट्रामध्ये प्रामुख्याने नाही का, तसं बघितलं गेलं तर सिंचन घोटाळा झाला, आदर्श घोटाळा झालं, असे प्रामुख्याने देशातले अँब्युलन्स घोटाळा झालं. देशाच्या लेवलला अशा राज्यांमध्ये अनेक कोल मायनिंग झालं, लँड स्कॅम झालं, असे अनेक घोटाळे झालेले, अशा अनेक फाईलीच्या फाईली अजून पण थप्पी लागलेल्या आहेत. परंतु हे ज्यावेळेस ही अमाऊंटचा विचार करतो ना, त्यावेळेस जे व्हायलन्स आता कसं असतं माहिती आहे का, हे आपल्याला विचार केला पाहिजे या गोष्टींचा, नेमकी हे कशा पद्धतीने वर्क करतं. FCRA ऍक्ट जो असतो तो कायदा काय आहे, त्या कायदा कशा पद्धतीने वर्क करतो, एनजीओ कशा पद्धतीने वर्क करते, या फॉरेन फंडिंगचा रोल काय असतो, ती एनजीओ कशा पद्धतीने काम करते, आणि त्याच्या माध्यमातून FCRA ऍक्ट अंतर्गत जे अलिगेशन्स लावले ना, अलिगेशन्स म्हणजे काय एकदम करोडचं हे काय आहे असं काही नाही. बघा ना, इथे काय आता 3.5 लाख. नंबर सेकंड 54,600 अमाऊंट, 4,93,000. नंबर 4 19,600 अमाऊंट आणि 79,200 अमाऊंट. करोडोचे जे आपलं हे जे असतं ना, करोडोचे स्कॅम होत असतं आपल्या देशामध्ये, पण हे 1000 मधले स्कॅम आहे. कळालं? हे गोष्टीबद्दल सुद्धा आपण विचार करणं फार गरजेचं आहे. कारण की ज्यावेळेस आपण विचार करतो, आपण जनरल सिटीजन आहोत, आपण या देशाचे नागरिक आहोत, हा देश आपला आहे, ही माती आपली,
ही माती आपली, त्यामुळे आपण या गोष्टीचा सुद्धा विचार केला पाहिजे. नुसतं विचार म्हणजे विचार करून भागत नाही, तर अशा घटना ज्या चालतात ना देशामध्ये ते देखील समजलं पाहिजे. कारण की देशाचं फ्युचर जे असतं ते युथ असतं आणि युथनी ह्या गोष्टीचा विचारच केला पाहिजे प्रामुख्याने. दुसरी गोष्ट, आता सेकमॉल काय आपल्याला ते देखील समजणं फार गरजेचं आहे. सेकमॉल म्हणजे काय आहे, प्रामुख्याने स्टुडंट एज्युकेशनल कल्चरल मुवमेंट ऑफ लडाख. ही जी मुवमेंट आहे प्रामुख्याने 1988 साली सोनम वांगचुक यांनी स्टार्ट केलेली ही जी संस्था आहे प्रामुख्याने, ही जी संस्था प्रामुख्याने लडाख या ठिकाणी काम करते. तिथल्या कल्चरल सेव्हिंगसाठी, इन्व्हायरमेंटल सेव्हिंगसाठी काम करते. तिथलं त्यांचं योगदान म्हणजे प्रामुख्याने नाही का, त्यांचं योगदान म्हणजे शिक्षण क्षेत्रामध्ये इनोव्हेशनच्या बाबतीत त्यांचं खूप मोठं योगदान आहे. तिसरी गोष्ट म्हणजे आपल्या नेशन बिल्डिंग मध्ये प्रामुख्याने आपलं जे सिक्युरिटी फोर्सेस आहे, जे आर्म फोर्सेस आहे, जे हे -डिग्री टेम्परेचर मध्ये देशाची सेवा करतात. या देशाची सेवा करतात त्यांना ते त्यांची जी सेवा आहे -डिग्री टेम्परेचर मध्ये त्यांना तकलीफ होऊ नये म्हणून सोलर टँक हे सस्टेनेबल फ्युचरसाठी त्यांनी ते प्रामुख्याने हिमालय भागामध्ये लावलेले आहेत. ते प्रामुख्याने सैन्याच्या दृष्टिकोनातनं त्यांच्यात पेट्रोटिझमची भावना पहिल्यापासूनच होती तसं बघायला गेलं तर. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आईस्तूपा म्हणजे काय प्रामुख्याने, आईस्तूपा म्हणजे काय, लडाख या ठिकाणी वॉटर स्कार्सिटी म्हणजे प्रामुख्याने दुष्काळ भाग, या दुष्काळजन्य परिस्थिती ना याच्यावर मात करण्यासाठी त्यांनी काय केलं, आईस्तूपा एक इनोव्हेशन स्टार्ट केलं. जे इनोव्हेशन आहे देशाच्या फ्युचरसाठी आहे. फ्युचर म्हणजे देशाच्या सस्टेनेबल फ्युचरसाठी आहे. जे आईस्तूपा जे काय माहितीये का, आईस्तूपा म्हणजे काय करतं, हिवाळ्यामध्ये प्रामुख्याने ते बर्फ पूर्णपणे गोठतो आणि उन्हाळ्यामध्ये तोच बर्फ वितळतो आणि ते जे पाणी आहे ना, ते पाण्याचा उपयोग प्रामुख्याने लडाखसाठी केला जातो. तो आईस्तूपाचं त्यांनी इनोव्हेशन केलं. कळलं? आता प्रामुख्याने हे जे घटना होती त्याच्यामध्ये प्रामुख्याने सुप्रीम कोर्टाचा रोल देखील त्याच्यामध्ये येतो. आता तसं बघायला गेलं तर आपण फक्त काय आपला रोल काय तो ऍज अ जनरल सिटीजन म्हणून आपल्याला घटना समजून घेणं देखील महत्वाचं ठरतं फ्युचरच्या दृष्टिकोनातनं. सुप्रीम कोर्ट, कारण की काय असतं माहिती आहे का, आज आपला देश जो चालतो ना तो कॉन्स्टिट्यूशनच्या आधारावर चालतो. कॉन्स्टिट्यूशन म्हणजे काय, तर प्रामुख्याने सुप्रीम कोर्टचा तिथं सगळ्यात जास्त रोल येतो. कारण की आज पण काय माहितीये का, जनतेचा म्हणा किंवा माझ्यासारख्या व्यक्तींचा म्हणा, देशातील अनेक सारख्या व्यक्तींचा विश्वास ज्युडिशियरीवर आहे. ज्युडिशियरी म्हणजे सुप्रीम कोर्टावर, हायकोर्टावर, डिस्ट्रिक्ट कोर्टावर, यांच्यावर जनतेचा खूप मोठा विश्वास आहे. आणि हे जे हा सुप्रीम कोर्ट जे असतं ते डिसिजन देताना प्रामुख्याने देशहिताचंच डिसिजन देतं, त्यामध्ये इंटरफेरन्स कधी होत नाही. त्या दृष्टिकोनातनं गव्हर्नमेंट, सुप्रीम कोर्ट जी काय डिसिजन देईल त्यांच्या बाबतीत ती पूर्णपणे राईटच असणार आहे. चौथी गोष्ट, आता सोनम वांगचुकजी यांच्याबद्दल चर्चा करूया. सोनम वांगचुकजी म्हणजे प्रामुख्याने हे एनआयटी प्रामुख्याने श्रीनगर या ठिकाणी त्यांची इंजिनिअरिंग मध्ये पदवी झालेली आहे. पण ती पदवी झाल्यानंतर सुद्धा त्यांनी प्रामुख्याने लडाख या ठिकाणी एक मुवमेंट स्टार्ट केली आहे 1988 पासून. ही व्यक्ती अशी व्यक्ती आहे ज्यांना मी अनेक वर्षांपासून म्हणजे 5 ते 6 वर्षांपासून पर्सनली ओळखतो. म्हणजे ओळखतो म्हणून नाही, ऍज अ न्यूट्रल राहून मी बोलतोय. या व्यक्ती म्हणजे खूप ट्रुली पेट्रोटिक व्यक्ती आहे, ट्रुली नॅशनलिस्ट व्यक्ती आहे. कारण की त्यांच्या आजपर्यंत जेव्हा मी त्यांच्या या हिस्ट्रीकडे जाऊन बघतो ना, तेव्हा त्या हिस्ट्रीकडे जाऊन बघितल्यानंतर त्यांच्या आजपर्यंत व्हायलन्स जी गोष्ट आहे ती कधी दिसत नाही. फॉर एक्झाम्पल, त्यांना करंटला जर बघितलं तर चायनाचा एजंट म्हणलं जातं. त्यांना प्रामुख्याने अर्बन नक्षलिस्ट म्हणून म्हणलं जातं. अर्बन नक्षलिस्ट असे अलिगेशन्स त्यांच्यावर लावले गेलेत. परंतु ते व्यक्ती ना ज्यावेळेस 2019 पासून जे चायनाचे इंडियाचे जे कॉन्फ्लिक्ट निर्माण झाले, बायकॉट चायनामध्ये पहिला सपोर्ट करणारे व्यक्ती हे होते. नंबर सेकंड, सेंट्रल गव्हर्नमेंटने जेव्हा 2019ला जम्मू काश्मीरचं 370 आर्टिकल डिमोलिश केलं म्हणजे पूर्णपणे बंद केलं, त्यावेळेस ह्या व्यक्तींनी त्यांनी लडाखसाठी जे केंद्रशासित प्रदेश निर्माणचा जो दर्जा देण्यात आला होता त्या दर्जासाठी यांनी पूर्णपणे सपोर्ट केला होता. नंबर सेकंड. तिसरी गोष्ट म्हणजे त्यांनी देशाच्या सैन्यासाठी नाही का प्रामुख्याने सैन्य म्हणजे काय, सैन्य म्हणजे देशाच्या इंटरनल सिक्युरिटीला आपण जे जगतोय ना, आज मी तुमच्याशी जे बोलतोय ना ते -डिग्री टेम्परेचर मध्ये सैन्य तिथं उभं आहे त्याच्यामुळे बोलतोय. जर कदाचित त्यांनी 2 मिनिटाचा सुट्टी घेतली ना, इथं मी पण बोलणार नाही ना, तुम्ही सुद्धा तिथे व्यवस्थित बसणार नाही ना, ऐकणार नाही. त्यामुळे त्यांचं सैन्याचं जीवन चांगलं राहावं म्हणून ह्या व्यक्तीने त्या तिथं -डिग्री टेम्परेचर मध्ये त्यांना संघर्ष करावा नाही लागू नये म्हणून त्यांनी प्रामुख्याने सोलर टँक लावले. म्हणजे तिथं त्यांना चांगलं जीवन भेटावं या दृष्टिकोनाने सोलर टँकची तिथं त्यांनी त्यांच्यासाठी स्थापना केली. नंबर 4, आईस्तूपा. म्हणजे प्रामुख्याने लडाख हा भाग जो काय प्रामुख्याने दुष्काळजन्य परिस्थिती होती त्याच्यावर मात करण्यासाठी त्यांनी आईस्तूपा एक इनोव्हेशन स्टार्ट केलं. ते इनोव्हेशन जे प्रामुख्याने सस्टेनेबल फ्युचरसाठी होतं. सस्टेनेबल फ्युचरसाठी म्हणजे प्रामुख्याने हिवाळ्यामध्ये बर्फ गोठतो, उन्हाळ्यामध्ये वितळतो आणि ते पाणी प्रामुख्याने लडाखच्या जनतेसाठी युज करता येतो. अशा पद्धतीचं ह्या व्यक्तीचं योगदान आहे. मग ती व्यक्ती देशद्रोही आहे की देशभक्त आहे हे तुम्ही ठरवलं पाहिजे. कारण की काय माहितीये का, आपल्या मनात काय आपण पेट्रोटिक व्यक्ती आहे की नाही आहे. पेट्रोटिझम आपल्या खरं मनामध्ये असेल, रक्तामध्ये असेल ना, तर लडाख सारखं ठिकाण जर जळत असेल ना, त्याची जळ आहे ना आपल्या हृदयाला पोहोचली पाहिजे. आणि ही जळ नुसती पोहोचण्याचा उपयोग नाही,
ती आग आहे ना ती लागलेली, ती सुद्धा विझवण्यासाठी आपण आपल्या परीने जितका प्रयत्न करता येईल ते प्रयत्न केले पाहिजे. दुसरी गोष्ट, मणिपूर सारखं ठिकाण जर जळत असेल ना, ते जळत असेल म्हणजे संकटांनी, प्रामुख्याने जे चुकीच्या पद्धतीने जर काही घटना घडत असतील ना, त्याच्यावर सुद्धा आपल्याला काम करणं गरजेचं आहे. जेव्हा आपण अशा पद्धतीने काम करतो त्या गोष्टींना आपल्याला हृदयाला ठेच पोहोचते, पण आपण ती गोष्ट आग विझवण्याचा प्रयत्न करतो. जे करता येईल आपल्या परीने ते करता येईल, पण प्रयत्न करतो ना त्याला आपण पेट्रोटिक व्यक्ती म्हटलं जातं. फक्त 15 ऑगस्ट 26 जानेवारीचा विचार करून भागणार नाही, 365 दिवस विचार करायला पाहिजे. आज करंटला आपण अशा पद्धतीने विचार केला पाहिजे आणि सोनम वांगचुक जी यांच्यावर जे अलिगेशन्स लावले त्याबद्दल देखील विचार केला पाहिजे. आणि तिसरी गोष्ट, आपण एक्झामच्या दृष्टिकोनातून जर विचार केला तर प्रामुख्याने FCRA, फॉरेन करन्सी रेग्युलेशन ऍक्ट, नॅशनल सिक्युरिटी ऍक्ट यांच्याबद्दल आपण समजून घेणं फार गरजेचं आहे. दुसरी गोष्ट, लडाखचं लोकेशन देखील आपल्याला समजून घेणं फार गरजेचं आहे. ते लोकेशन का? कारण की स्टेटहुडचा दर्जा कसा भेटतो, सेंट्रलचा गव्हर्नमेंटचा काय रोल होतो, पार्लमेंटचा काय रोल येतो, पार्लमेंटने प्रामुख्याने कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट काय केली जाते, त्या दृष्टिकोनातून सुद्धा आपण विचार करणं फार गरजेचं आहे. कारण की ना लडाखला ज्यावेळेस आपल्याला स्टेटहुडचा दर्जा द्यायचा असेल किंवा 6 शेड्यूल अंतर्गत त्याला समावेश करायचा असेल, 6 शेड्यूल अंतर्गत लडाखचा समावेश करायचा असेल ना, तर पार्लमेंटमध्ये कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट करावं लागते. त्या कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंटच्या आधारावरच तिथं प्रामुख्याने 6 शेड्यूलचा दर्जा दिला जाईल, अदरवाईज दर्जा दिला जात नाही. कळालं? आता प्रामुख्याने इन फ्युचरला गव्हर्नमेंटनी सुद्धा नाही का कुठली गोष्ट आहे व्हायलन्स हे कुठलं म्हणजे हिंसा प्रामुख्याने कुठल्याही गोष्टीचं समाधान राहत नाही. कळलं का? अहिंसा हेच उत्तर आहे ना प्रामुख्याने सत्याच्या शेवटच्या श्वासा सत्याच्या मार्गापर्यंत पोहोचवतं. त्यामुळे गव्हर्नमेंटने या 4 पॉईंट, गव्हर्नमेंट म्हणजे प्रामुख्याने सेंट्रल गव्हर्नमेंट आणि तिथलं प्रामुख्याने लडाखचे व्यक्ती असतील किंवा आपल्या देशामध्ये राहणारे प्रत्येक व्यक्ती असतील, जे टॉप लेवलचे ब्युरोक्रॅट्स असतील किंवा फॉर एक्झाम्पल जे आपण पार्लमेंटमध्ये पाठवलेले जे काही महाराष्ट्र स्टेट लेवलचे व्यक्ती, यांनी सुद्धा प्रामुख्याने चर्चेच्या माध्यमातून एक मध्यम मार्ग काढला पाहिजे. त्या मध्यम मार्गाच्या आधारावर लडाखमध्ये जो प्रोटेस्ट चाललेला आहे ते मणिपूर 2.0 नाही झाला पाहिजे. समजलं का? मणिपूर 2.0 नाही झाला पाहिजे म्हणजे काय? कारण की तो भाग आहे ना पाकिस्तानला लागतो आणि दुसरी गोष्ट त्याची पूर्वेकडची बॉर्डर चीनला लागते. जर तिथं अस्थिरता निर्माण जर राहिली ना कंटिन्युअसली, तर पाकिस्तान सारखा देश आणि चीन सारखा देश प्रामुख्याने तिथे इन्फिल्ट्रेशनच्या माध्यमातून दहशतवादी हल्ले करू शकतो. जसं फॉर एक्झाम्पल पहलगाम सारखा अटॅक झाला. समजलं? या मार्गावर शांततेच्या आधारावरच उत्तर भेटू शकतं. हा मार्ग जो आहे ना शांततेच्या आधारावरच सॉल्व्ह आउट होऊ शकतो, हे समजणं देखील फार गरजेचं आहे. आता करंटला मी आता आपण अशाबद्दल चर्चा केलेली आहे लडाख क्रायसिस बद्दल. आता एक गोष्ट आपण समजणं फार गरजेचं आहे. मी आपल्या देशामध्ये नॅशनल युथ ट्रान्सफॉर्मेशन मुवमेंट ही मुवमेंट चालवत आहोत. ही मुवमेंट प्रामुख्याने आज करंटला महाराष्ट्रामध्ये 1 ऑक्टोबर पासून स्टार्ट केलेली आहे. ती मुवमेंट म्हणजे काय? सेव्ह इन्व्हायरमेंट सेव्ह कंट्री. आज विकासाच्या नावाखाली काय झालेलं आहे, देशाचं खूप मोठं डिस्ट्रक्शन झालेलं आहे. ते डिस्ट्रक्शन कधी न भरून येण्यासारखं आहे. कारण की काय माहितीये का, आज आपल्या देशासमोर आहे ना अनेक समस्या आहेत. जसं जातीवाद झालं म्हणजे कास्टिझम झालं, कम्युनलिझम झालं म्हणजे सांप्रदायिकता झालं, नक्षलिझम झालं, टेररिझम झालं, क्लायमेट चेंज झालं, हवामान बदल झालं म्हणजे त्याला म्हणतो आपण, अशा अनेक समस्या आहेत. पण नक्षलिझम झालं, कास्टिझम झालं, कम्युनलिझम झालं, परत प्रामुख्याने ह्या गोष्टीवर आज नाही तर उद्या कधी ना कधी मात करता येईल. पण क्लायमेट चेंज, हवामान बदल ही जर वेळ निघून गेली ना आयुष्यात कधीच येणार नाही. जर आता आपण ह्या गोष्टीवर मेहनत केली नाही ना, देशाचं भविष्य कम्प्लिटली अंधारात असेल. देशाचं भविष्य म्हणजे काय? येणारी जी देशाची पिढी आहे, येणारी पिढी म्हणजे काय? जे 2 वर्षाची मुलं, 5 वर्षाची मुलं, 10 वर्षाची मुलं, 13 वर्षाची मुलं, हे जे लहान बालक आहे ना आपल्या देशाचं भविष्य आहे. यांना आपण देशाला काय देऊन जाणार आहोत ते देखील विचार करणं फार गरजेचं आहे. त्या दृष्टिकोनातनं मी आपल्या देशामध्ये, आपल्या महाराष्ट्रामध्ये सुद्धा, आपल्या देशामध्ये प्रथमतः महाराष्ट्रामध्ये ही मुवमेंट चालू केलेली आहे, सेव्ह इन्व्हायरमेंट सेव्ह कंट्री. सेव्ह इन्व्हायरमेंट म्हणजे काय? सेव्ह कंट्री म्हणजे काय? देशाच्या शाश्वत विकासासाठी आहे ना प्रामुख्याने 4 बिंदूवर काम केलं जाणार आहे. प्रामुख्याने ग्रीन विलेज, ग्रीन सिटी, वॉटर कन्झर्वेशन आणि ऑर्गॅनिक फार्मिंग. ऑर्गॅनिक हे 4 बिंदू म्हणजे काय? देशाच्या फ्युचरसाठी आहे. कळलं का? हे फ्युचरसाठी म्हणजे काय? सस्टेनेबल फ्युचरसाठी. अशा पद्धतीने आपण या लडाख क्रायसिस बद्दल चर्चा केलेली आहे. आपण इथून पुढे अशा पद्धतीने या सर्व गोष्टींचा विचार केला पाहिजे आणि पुढची दिशा आपली ठरवली पाहिजे. थँक्यू सो मच. जय हिंद. गॉड ब्लेस यू ऑल.